श्रीरामपूर शहरातील प्रवरा कालवा प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे। या प्रकरणात आता अनुसूचित जाती व जमाती आयोगाची एंट्री झाली असून जलसंपदा विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। प्रवरा कालवा हद्दीतील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांनी ॲडव्होकेट राजेश्वर भारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत अनुसूचित जाती व जमाती आयोगाने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची 30 दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। यामुळे प्रवरा कालवा परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून अतिक्रमणाच्या नावाखाली विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। स्थानिक नागरिकांनी आयोगाकडे न्याय मिळवून देण्याची विनंती केली असून या प्रकरणात न्यायाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आपण SC/ST आयोगाकडे काय तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय उत्तर मिळाले? श्रीरामपूरमध्ये प्रवरा कालवा परिसरातील नागरिकांच्या घराबद्दल व तसेच छोटे व्यापारी यांच्या विरोधात सरकार अतिक्रमणाच्या नावाखाली सरकारचा जो अन्याय चालू आहे त्याच्या संदर्भात आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोगाला सर्व जणांनी आम्ही तक्रारी दाखल केल्या होत्या। तर त्या अनुषंगाने माननीय आयोगाने माननीय जिल्हाधिकारी यांना ज्या आम्ही तक्रारी दाखल केल्या होत्या त्याच्याबद्दल चौकशी करून त्या तक्रारीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांना सांगितलं। सोबतच आहे आम्ही सगळ्यांनी त्या दाखल केलेल्या आहेत। आम्ही श्रीरामपूर प्रवरा कालवा परिसरातील नागरिक व छोटे व्यापारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अतिक्रमणाच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही SC म्हणजे अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली। यावर त्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना यावर चौकशीचे आदेश दिलेले आहे व तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे त्यांनी आदेश दिले आहे। तर आमची एवढीच मागणी आहे, आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या। आमच्या हक्काचे घर आम्हाला मिळावे, बाकी काहीच नाही। जे आमचे घर आहेत हक्काचे घर आम्हाला मिळावे, दुसरं काहीच नाही। सरकारला आमची एवढीच विनंती की आमचे घर आम्हालाच राहू द्या। सरकारने गोरगरिबावर अन्याय करू नये, पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कुणालाही बेघर करू नये अशी आमच्या वतीने विनंती असेल। दरम्यान ॲडव्होकेट भारस्कर यांनीही आयोगाच्या माध्यमातून नागरिकांना न्याय मिळेल अशी ठाम भूमिका घेतली आहे। विशेषतः गोरगरीब व मागासवर्गीय विस्थापित नागरिकांसाठी ते पुढे सरसावले असल्याने सामाजिक समरसतेचा संदेश दिला जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। SC/ST आयोगाकडे कालवा प्रकरणामध्ये आपण काय तक्रार केली होती, त्या तक्रारीला आयोगाकडून काय प्रतिसाद देण्यात आला? आम्ही सध्या परिसरातली जे काही नागरिक आहेत जे SC/ST कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती आयोग जो राष्ट्रीय आयोग आहे त्यांना तक्रारी दाखल केल्या। जो काही गरिबांवर सरकारकडून जो काही अन्याय अत्याचार चाललेला आहे त्या संदर्भात आम्ही तक्रारी दाखल केलेल्या होत्या। त्या तक्रारीचा पाठपुरावा म्हणून आयोगाने जिल्हाधिकारी साहेबांना तसं आदेशित केलंय, नोटिसा वगैरे काढून, की सदर प्रकरणामध्ये चौकशी करून त्या स्वरूपाचा अहवाल आयोगाला सादर करावा आणि संबंधित जे काही लोक आहेत त्यांच्या विरोधात कुठल्या प्रकारची काय कारवाई केली आहे त्याचा अहवाल हा जिल्हाधिकारी साहेबांकडून आयोगाने मागवलेला आहे। आता सध्या पुढची कारवाई जिल्हाधिकारी आणि यांच्या माध्यमातून आयोग हे करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। आपल्याला काय वाटतं, आयोगाच्या माध्यमातून आपल्याला दिलासा मिळेल का? नक्की 100%, कारण आयोग हा कॉन्स्टिट्यूशनल आयोग आहे आणि तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर जो काही अन्याय अत्याचार केला जातो, सरकार असो किंवा मग कुठली प्रायव्हेट बॉडी असो, त्या अन्याय अत्याचारा विरोधात ह्या दबलेल्या दलित लोकांना सहकार्य व्हावं आणि त्यांना एक कायदेशीर रिप्रेझेंटेशन मिळावं, त्यासाठीच हा आयोग असतो। म्हणून नक्कीच आम्हाला अपेक्षा नाही, खात्री आहे की आयोग यांना न्याय नक्कीच मिळवून देईल।
हे आम्हाला खात्री आहे. या कालवा प्रकरणाच्या माध्यमातून आणि मागील काळात श्रीरामपुरात घडलेल्या अतिक्रमण मुक्त मोहिमेच्या माध्यमातून श्रीरामपुरात नागरिकांनाच उद्ध्वस्त करून की बाजारपेठेनं उद्ध्वस्त करण्याचा राजकीय घाट घातला जातात आहे असं वाटतंय का आपल्याला? आता बघितलं तर श्रीरामपूरमध्ये जन्म झालेला आहे आमचा. आमचे आई वडील हे श्रीरामपुरात आलेले. श्रीरामपूर लहानपणापासून पाहिलेले. श्रीरामपूर हे अतिशय समृद्ध असं गाव होतं. याच्या ज्या बाजारपेठा होत्या, जसं बैल बाजार होता, पानाचा मोठा बाजार होता, तो व्यापार आशिया खंडात चालायचा. गुळाची मोठी बाजारपेठ होती. मोसंबीचा मोठी बाजारपेठ श्रीरामपूरमध्ये होती. त्याच नंतर श्रीरामपूरमध्ये सहकारी साखर कारखाने होते, जी साखर संपूर्ण एशियामध्ये जात होती. म्हणजे इतकं असं समृद्ध असलेलं श्रीरामपूर शहर आणि त्याला इतकी मोठी लागलेली MIDC. ह्या MIDC कडे देखील स्थानिक राजकारणी असोत किंवा बाहेरचे जे काही राजकारणी जे डोंगकावळ्यासारखे जे डोळा लावून श्रीरामपूरवर डोळा लावून बसलेले, त्यांचा म्हणजे आधीपासूनच ह्या श्रीरामपूरच्या बाजारपेठेवर आणि श्रीरामपूरच्या MIDC वर तसा डोळाच होता. ह्या बाजारपेठ हळूहळू दुसरीकडे हलवण्यात आल्या किंवा त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या, जेणेकरून श्रीरामपूरची जी काही अर्थव्यवस्था होती, जी काही समृद्धी होती, ती हळूहळू जाणून बुजून ड्रास्टिकली ती संपवण्यात आली. आता त्याचं कारण असं की श्रीरामपूरची ही जी काही अर्थव्यवस्था होती ही ऑटोनॉमस होती, ती स्वयंचलित होती, ती कुणावर डिपेंडंट नव्हती. मग आता ती ऑटोनॉमस जी काही ऑटोमॅटिकली चालणारी जी काही इकॉनॉमी आहे, ती कुठेतरी पॅरलाइज कशी करायची, ह्यासाठी म्हणजे हा राजकारणी लोकांचा तसा DNAच असतो. मग काय करायचं, हे जे व्यापार किंवा ही जी काही अर्थव्यवस्था आहे ही हळूहळू शिफ्ट करायची आणि ती हळूहळू कुठेतरी कमकुवत करायची किंवा ती संपवायची, ती पॅरलाइज करायची. त्याचाच हा भाग असा की श्रीरामपूरमध्ये आता जे काही छोटे छोटे व्यापारी वर्ग आहेत, जे काही छोटे छोटे मार्केट आहे, त्यामुळं श्रीरामपूर कुठेतरी ऑटोनॉमस इकॉनॉमी सारखं चालतंय. पूर्वीसारखं नसेल, पूर्वीसारखी ती समृद्धी नसेल, परंतु ते चालतंय. आता त्याला कुठेतरी खिळखिळ करून किंवा त्याला पॅरलाइज करून मग ह्यांचाच कोणतरी व्यक्ती हा श्रीरामपूरच्या कुठेतरी एखादा कारखाना आणणार आणि ह्या श्रीरामपूरच्या इकॉनॉमीला काय बनवणार, डिपेंडंट इकॉनॉमी बनवणार. मग ह्याच्या माध्यमातून काय होतं की श्रीरामपूरची इकॉनॉमी एकदा डिपेंडंट झाली की श्रीरामपूरमध्ये राहत असलेले नागरिक हे ऑटोमॅटिकली काय होतात, हे त्यांचे गुलाम बनतात आणि हे त्यांच्यावर विसंबून असलेली ही एक नागरी व्यवस्था बनल, जेणेकरून यांना डिक्टेट करणं सोपं जाईल. ह्या पद्धतीचं विचारसरणीचं राजकारण ह्या श्रीरामपूरमध्ये चालतंय असं मला कुठेतरी वाटतं. येणाऱ्या काळामध्ये कदाचित असा अनुभव श्रीरामपूरकरांना येऊ शकतो. परंतु श्रीरामपूरकर यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. श्रीरामपूरकर हे हुशार आहेत. श्रीरामपूरकरांना येणारा जे काही संकट आहे याची चावल आधीच लागत असते आणि त्या अनुषंगाने श्रीरामपूरकर हा रिॲक्ट होत असतो. श्रीरामपूरकर असे जे काही सेल्फिश मनसुबे बाळगून जे काही लोक श्रीरामपूरवर हल्ला किंवा आघात करण्याचा प्रयत्न करतायत, त्याला श्रीरामपूरकर वेळोवेळी योग्य वेळी प्रत्युत्तर देतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. कालवा प्रकरणात आता आयोगाने थेट एंट्री केली आहे. आता मागासवर्गीय नागरिकच इतर नागरिकांच्या मदतीने धावून गेले आहेत, यावर आपली काय प्रतिक्रिया? हो, नक्कीच. हे जे काही अनुसूचित जाती जमातीतले जे काही लोक आहेत, यांनी फक्त स्वतःवर जो काही अन्याय होतो, यांचे जे काही घर जाणार आहे हा मुद्दा न उचलता त्यांनी पूर्ण श्रीरामपूरमध्ये जे काही अतिक्रमणाच्या माध्यमातून जी काही बाजारपेठ किंवा छोटे व्यापारी वर्ग हे उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र जे काही ह्या राजकारणी लोकांकडनं चाललंय त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवलाय. तर त्यांनी एक उत्तम उदाहरण दिलंय की जातपात आणि वर्गभेद न करता हे गरीब लोक
स्वतःचं दुःख विसरून सगळ्यांच्याच मदतीला आले. तर ह्याच्यातनं नक्कीच एक चांगला संदेश जाणार आहे की श्रीरामपूरचा जे काही नागरी व्यवस्था आहे ती किती सुदृढ आणि एक विचाराने चालणारी आहे, हा ह्या लोकांना त्याच्यातून संदेश नक्कीच जाणार आहे. आता या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते आणि चौकशी अहवालात नेमके काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.